या वक्ताला आमसने आपली इच्छा पुरी करू द्या. सौराज्याचं कार्य सोडून लग्न कार्य वाढ लागल आमसनी. राज शंका मनात धरू नका. यो जातो आणि अलगद गड घेऊन येतो बघा. अरे कान्हा, अरे घरचं कार्य. अहो ते कुठं जात या. आणि माझं काय झालं तर तुम्ही हाय की आऊसाहेब. कान्हाची वय आऊसाहेब. अहो लोक काय म्हणत्याल, सौराज्याचं लाख मोलाचं कार्य सोडून सुभेदार पोराचं लगीन लावत बसलाय. कान्हा, अरे रायबाचं लग्न. नाही 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 आऊसाहेब नाही. कोंडाण्याचा मान माझा हाय. राज तुमच्या पायाची आण घेऊन सांगतो. माघ वद्य नवमीला कोंडाणा फत्ते करून आपल्या पायाशी म्या हजर होईल आणि रायबाचं लगीन थाटामाटात करीन. आशीर्वाद द्या या लेकराला आऊसाहेब. आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आई बहिणीला लेकी सुनाना निर्भय होऊ दे, निर्भय होऊ दे. आई तुळजाईची जाऊ जा, महिमा गाऊ दे, महिमा गाऊ दे. जय शिवाच्या पराक्रमाला, जय शिवाच्या पराक्रमाला रयतेचं पाठबळ, रयतेचं पाठबळ. वाजवू संबळ आईचा मांडला गोंधळ, वाजवू संबळ आईचा मांडला गोंधळ. अंबाबाई तुझावतो, आमचे तुझावतो, अंबाबाई तुझावतो, दो 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 आमचे तुझावतो. साक्षात जगदंबेचा आशीर्वाद घेऊन तान्हा निघाला. महाराजांच्या काळजाचा तुकडा होता तान्हा आणि तानाजी मालुसरेंचा सर्वात मोठा देव होता शिवाजी राजा. कोंढाणा जिंकायचं म्हणजे सोपं काम नव्हतं बरं. कोंढाण्याचा आकार कुऱ्हाडीच्या पातीसारखा, ताशीवकडे खोल दऱ्या, मुख्य 2 दरवाजे सोडून कुठूनही प्रवेश करू म्हणाल तर ते शक्य होतं फक्त यमदूतालाच. गडाचा किल्लेदार होता उदयभान राठोड. चांगला बादशाच्या मर्जीतला होता, सावध होता, तयारीत होता. असा गड जिंकायला 2-1 वर्ष सहजच लागतील. शिवाय दारू गोळा, पैसा, माणसं, इतका प्रचंड खर्च. असा थाट मराठ्यांना परवडणारा नव्हता, स्वराज्याला झेपणारा नव्हता. आता मात्र सुभेदारांनी मराठी डाव टाकला. गनिमी कावा. कोंढाण्याचा दिवस ठरला. दिवस नाही, रात्र ठरली. दिनांक 4 फेब्रुवारी 1670 या दिवशीची ती रात्र. रात्र दाटत गेली. मध्यरात्र झाली. रात किड्यांनी सूर धरला. निधड्या छातीचे 500 भाग गळापुट्ट अंधार पोखरत गडाच्या पश्चिम पायथ्याला आले आणि ठरल्यानुसार आपापल्या जागी पोहोचले. आणि मर्दांनो, ध्यानी ठेवा. सूर्याजी आणि शेलार मामा मुख्य दरवाजाजवळ दाबा धरून हाय. आपण ह्यो कडा हिंगून वर जायचा आणि मग खेळायचा शिमगा. साजरी करायची खंडेनवमी. ती सुजडायच्या आत गडावर भगव निशाण दिसायलाच पाहिजे. हर हर महादेव.
आणि अखेर मराठ्यांनी गडावर भगवा फडकवला, गड काबीज झाला, स्वराज्यात आला. राजगडावरून महाराज या क्षणाची वाट पाहत होते. ते लबलक कोंढाण्याकडे निघाले. शाबास गड्यांनो, शाबास. आमचे सुभेदार तानाजी कुठे? राज, सुभेदार शर्थीनं लढलं, पण ढालीनं घात केला. क्यों लड़ते हो ऐसे? क्या देता है वो सीवा? क्या मिलता है स्वराज से? न वतन न जागीर. हमारे साथ आओ, सब कुछ मिलेगा. अरे सावताच्या आईला गुलाम बनून फेकलेल्या तुकड्यांवर जगणारा तू, तुला काय कळणार र माझा राजा? अरे या जन्मभूमीचं पान फेडायचंय आम्हासनी. मौत से ज्यादा कुछ नहीं मिलेगा सुबेदार. आज तुम में से कोई बचकर नहीं जाएगा. अरे बचकर तो तू भी नहीं जाणार. अभी तुझ्या बादशाला मी याच मातीत काढणार आहे. राज राज, म्या माझं काम केलं. राज माझ्यावर रागू नका. म्या तुम्हास मी मध्यात सोडून चाललोय. हाव साहेब म्हणतील स्वराज्याची शपथ मिळून घेतली आणि असा राज गुराढोरा माग हिंडून आयुष्य गेलं असत. तुम्ही मान दिला, स्वराज्य दिलं, अव जगणं शिकवलं. राज राज या मरणाचं काय? मायभूमीच्या सेवेत लाख मरण लागू द्या, पण या सेवेला नसन याचं वजन आहे. राज मुजरा, राज यो शेवटचा मुजरा.
तानाजी, अरे काय केलंस बहादर? धैर्यानं लढलास, साऱ्या जगाला प्रेरणा ठरेल असा लढलास, सिंहासारखा लढलास तानाजी, कोंढाणा स्वराज्य काढलास. पण माझा सिंह गेला, माझा सिंह गेला. गड आला पण माझा सिंह गेला, पण माझा सिंह गेला, पण माझा सिंह गेला. मंडळाने सादर केलेला देखावा गड आला पण सिंह गेला. प्रकाश योजना श्याम शिंदे.